8,000 ते 10,000च्या रेंजमध्ये? नाही, कधी-कधी ते जास्त महाग पण असू शकतं हां, म्हणजे काय आपली चॉईसच अशी आहे ना आता. सगळ्या महाग गोष्टीच आपल्याला जास्त आवडतात. माझी चॉईस तर अशीच आहे. नेहमीच गोंधळ होतो. पण तुमचे हे सगळे पैसे ना वाचणार आहेत हां. मी वाचवणार आहे. कसे? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. कारण व्हिडिओच्या शेवटी एक तीर से दो निशाणे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते ऑप्शन्स मी दाखवणार सुद्धा आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार बेनलो, केम छो? मजामा? मी रुचारण्य आज तुम्हाला सहावारी साडीपासून गुजराती स्टाईलमध्ये मस्त स्कर्ट लुक आणि गुजराती पल्लू हा जो काही लुक आहे ना, हा तुम्ही कसा क्रिएट करू शकतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या स्टेप्समध्ये, अगदी मस्त छान छान काय काय टिप्स सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींपूर्वी मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद द्यायचा आहे, कारण तुम्ही माझ्या त्या सहावारी साडीपासून नऊवारी साडीचा जो काही मी व्हिडिओ केला होता त्याच्यावरती तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आहे. मला खूप आवडले आहेत प्रत्येकाचे फीडबॅक आणि खूप 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 धन्यवाद त्यासाठी. आजकाल खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नवरात्र सेलिब्रेटसुद्धा केली जाते. इनफॅक्ट की छान गोष्ट आहे ही. वर्षातून एकदाच हे 9 दिवस इतक्या जोश, इतका जल्लोष असतो ॲक्च्युली. आणि तुम्ही छान मस्त कुठे कुठे ग्राउंड्सवर खेळायला जाता तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर. बिल्डिंगमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आजकाल गरबा सेलिब्रेट होतोय. ऑफिसमध्ये सुद्धा इतकं छान सेलिब्रेशन्स होत आहे. सो प्रत्येक ओकेजनसाठी ना आपल्याला एक वेगवेगळा लुक हवा असतो. लग्नाचा सीझनसुद्धा चालू झालेला आहे, नवरात्र आहे. तर हे असे जे काही झटपट ऑप्शन्स आहेत हे खूप कामी येतात. सुरुवात करतोय आपण आपल्या पहिल्या ऑप्शनने. तर पहिला ऑप्शन म्हणजे तोच गुजराती पद्धतीमध्ये आपण पल्लू घेणार आहोत. आणि जो दुसरा ऑप्शन आहे तो त्याचा पण एक पल्लू कसा असायला हवा ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आणि खाली जे आहे तो कम्प्लिटली अख्ख्या साडीचा तो घागरा आपण बनवणार आहोत. पण हे सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. सर्वात पहिलं म्हणजे साडी कशी निवडावी. आता साडी तुम्ही ना कुठलीही घेऊ शकतात, फक्त टिश्यू साडी, जॉर्जेट साडी आणि अगदीच जास्त ऑलरेडी ज्या फुलतात ना त्या साड्या तुम्ही अवॉइड करा. मी असं पण नाही बोलणार तुम्हाला की ज्या व्यवस्थित मस्त चापून चोपून बसतात तशा साड्या तुम्ही निवडा. म्हणजे आता जॉर्जेट म्हणा किंवा सिल्कच्या सुद्धा साड्या अशा आहेत ज्या अशा मस्त चापून चोपून छानपैकी बसतात. पण सिल्कची साडी जर तुम्ही अशी छान उघडली, त्याच्या एवढ्या सगळ्या निऱ्या पाडल्या आणि मग तुम्ही त्याचा घागरा केला ना, तर त्या चापून चोपून नाही बसू शकत. त्या ऑलरेडी थोडासा व्हॉल्यूम क्रिएट ऑटोमॅटिकली तो होतो. पण तेच जर तुम्ही जॉर्जेटवाल्या साडीमध्ये बघितलं तर ती साडीच अशी म्हणजे तो फॅब्रिकच असा आहे की तुम्ही कितीही त्याच्या निऱ्या पाडा पण ती छानपैकी अशी बसलेलीच दिसणार आणि तुमचा जो व्हॉल्यूम आहे स्कर्टचा तो नाही दिसू शकत. बेसिकली स्कर्ट हा असा दिसायला हवा, राईट. आपलं हे जे बॉटम आहे, आपलं जे हे वेस्ट आहे ते आपल्या पायापर्यंत, ते असे सगळे प्लीट्स जे आहेत ते छान दिसायला हवेत. ते जॉर्जेटवाल्या साडीमध्ये नाही दिसू शकत. किंवा अशा प्युअर कॉटनच्या साड्या येतात त्याचं सुद्धा नाही दिसू शकत. का? कारण की त्याच्या प्लीट्स मस्त बसतील, नो डाऊट, पण व्हॉल्यूम एवढा क्रिएट होणार नाही आणि वरतून त्याचा ना लुक असा स्ट्रेट होईल. म्हणजे ए लाईन लुक असतो ना, एक सरळ लुक तसा दिसेल. काही काही पंजाबी ड्रेसेस बघा ए लाईन असतात, तसा त्या प्युअर कॉटन साडीचा घागरा दिसेल. म्हणून ह्या दोन ज्या टाईप्स आहेत साड्यांचे ते तुम्ही अवॉइड करू शकता. बरं, मग काय कन्सिडर करायचं? तर इथे तुम्ही सॉफ्ट कॉटन तुम्ही कन्सिडर करू शकतात किंवा तुमच्याकडे जसं मी तुम्हाला म्हटलं सिल्कच्या एवढ्या काठपदर साड्या असतात त्यासुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकतात. इनफॅक्ट मी इथे सॉफ्ट कॉटन साडी निवडली आहे आणि इथे जो कम्प्लिटली जो प्रिंट आहे साडीचा तो सलग म्हणजे एक समान आहे. काही असं वेगळे त्याच्यामध्ये खूप जास्त कलर्स नाही आहेत. व्हाईट आणि बॉटल ग्रीन हा असा आहे. हा तुम्ही इथे बघू शकताय. मी जेव्हा ही पूर्ण साडी नेसेन तेव्हा तुम्हाला अंदाज येईलच की ही साडी कशी आहे. पण साधारणपणे हे असं आहे आणि अगदी सॉफ्ट कॉटन आहे. म्हणजे मी ह्याला लिटरली मस्त असं गुंडाळून पर्समध्ये टाकून सुद्धा घेऊन जाऊ शकते. इतकं छान ते, म्हणजे इतकं सॉफ्ट आहे त्याचं फॅब्रिक. पण त्याचबरोबर कॉटन असल्यामुळे ते थोडंसं मला व्हॉल्यूम देणार आहे. दुसरी टिप म्हणजे ही की तुम्हाला जेव्हा हा आता स्कर्ट बनवायचा आहे, तो गुजराती पल्लू बनवायचा आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांना ऑलरेडी पिनअप करून ठेवायचं आहे. त्यांना ऑलरेडी छान त्या प्लीट्सना इस्त्री करून त्यांना छान 3-4 पिना मारून त्यांचा तो एक जो स्ट्रक्चर आहे त्या प्लीट्सचा तो तुम्हाला लॉक करायचा आहे कुठेतरी. मी सुद्धा असंच केलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते.
ही आहे ती माझी सॉफ्ट कॉटनची साडी आणि हे असे प्लीट्स तुम्हाला दिसत असतील, हे असे. ह्यांना मी ऑलरेडी लॉक केलं आहे. वरती एक पिन लावली आहे आणि खाली सुद्धा पिन लावली आहे आणि त्याला मस्त कडक इस्त्री केलेली आहे. त्याच्याने काय झालंय, हे जे प्लेट्स आहेत, ह्या ज्या प्लेट्स तुम्ही बघतायत एक एक, हे बघा, ही 1 2 3 4 5 6, ह्या सगळ्या ज्या एवढ्या सगळ्या निऱ्या तुम्ही बघतायत ना, ह्या मस्तपैकी त्यांना एक शेप आलेला आहे, एक लाईन व्यवस्थित त्यांना आलेली आहे आणि स्ट्रेट लुक आहे त्यांचा. म्हणजे जेव्हा मी निऱ्या पाडेन ना, म्हणजे जेव्हा त्या स्कर्टसाठी मी ते प्लेटिंग करेन त्याचं, जेव्हा मी या प्लीट्सना उघडेन तेव्हा त्या प्लीट्स अगदी मस्तपणे दिसतील. परत पल्लूला सुद्धा, आता हा ह्याचा पल्लू आहे, तर हा पल्लू आपण पुढे घेणार आहोत. कसा काय ते सगळं मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगणार आहे. पण त्याआधी एक पूर्वतयारी जी तुम्हाला करायची आहे ही तीच, की हा जो पल्लू आहे ह्याला सुद्धा तुम्हाला छानपैकी प्लेटिंग करायचं आहे आणि या पल्लूला सुद्धा छान पिनअप करायचं आहे. हे बघा, मी इथे असं छान पिनअप केलं आहे, ह्याला इथे पिन लावली आहे, परत इथे पिन लावली आहे. आणि गुजराती पल्लू हा छोटा असतो म्हणून ह्याचा पण पल्लू मी अगदी छोटा घेतला आहे. हा बघा, तुम्हाला दाखवते, हा एवढाच आहे, एवढाच पल्लू मी कन्सिडर केलेला आहे. बाकी ही सगळी साडी थोडीशी सोडून मी त्याच्या निर्या पाडलेल्या आहेत. आता मी इथे माझं सगळं मेकअप किंवा माझं जे हेअरस्टाईल आहे, परकर वगैरे सगळं सेट करून आता फक्त साडी नेसायची आहे. हे एवढं इथपर्यंत मी रेडी झालेली आहे. मी तर तुम्हाला सांगेन तुम्ही असंच फॉलो करा. तर आता आपण तो घागरा जो आहे किंवा जो स्कर्ट आहे तो आपण बनवायला घेतोय. तर आपला हा जो पल्लू आहे ना, हा आपण असाच सोडतोय आणि जे काही साड्यांचे हे जे काही प्लीट्स आपण बनवलेत ते आपण छानपैकी आता अरेंज करणार आहोत. बरं, हे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला असं वाटेल की किती पल्लू घ्यायचा, किती निर्या पाडायच्या. कसं आहे, मी जसं तुम्हाला म्हटलं, गुजराती साडी स्टाईल आहे ही कम्प्लिटली. म्हणजे एका 6 साडीचा आपण छान स्कर्ट बनवतोय आणि गुजराती पल्लू घेतोय त्याच्यावरती, म्हणजे त्या हिशोबाने साडी आपण नेसणार आहोत. तर पल्लू जसं मी तुम्हाला म्हटलं, जसं आपण एका 6 साडीचा पल्लू म्हणजे आपण प्लिटिंग करतो, एका 6 साडीचा पल्लू असा व्यवस्थित हातात घेऊन व्यवस्थित ज्याच्या जशा निऱ्या पाडतो आपण तशा तुम्हाला पाडून घ्यायच्या आहेत आणि हे असं पिनअप करायचं आहे. 6 साडीमध्ये सुद्धा ही जी बाजू आहे, हा जो काठ आहे हा नेहमी बाहेरच्या साईडला असतो आणि आतल्या साईडला हे जे काठ आहे, म्हणजे जिथून तुम्ही कव्हर करणार आहात तुमचा नेक किंवा तुमचं हे जे चेस्ट आहे हे तुम्ही कव्हर करणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला ही बाजू जी आहे उलट ती बाहेर हवी आहे अशी. तर अशा प्रकारे सिंपल आहे एकदम. 6 साडीचा जसा आपण पल्लू बनवतो तुम्ही प्लीज तसाच पटकन बनवून टाका. म्हणजे जास्त काही नाही याच्यामध्ये स्ट्रेस घेण्यासारखं. फक्त एवढंच आहे, पल्लू छोटा हवा, मोठा नाही. म्हणून तुम्ही साधारणपणे हा एवढा, म्हणजे मी आता जर माझ्या वेस्टपासून ते माझ्या डोक्यापर्यंत जर घेतलं ना, एवढं या लेंथमध्ये तुम्ही तुमचा पल्लू बनवा. हे बघा, एवढ्या या लेंथमध्ये. तर आता त्याच्यामधलंच तुम्हाला थोडंसं भाग सोडून, हा भाग सोडून, म्हणजे एक साधारणपणे हा एवढा भाग तुम्ही सोडा, कारण की हे असं इथे जाईल आणि ही बाजू तुम्हाला इथे अशी थोडीशी खोचावी लागणार आहे, हे अशी. आणि मग जे काही हातात उरतंय त्याच्या तुम्ही नॉर्मल निर्या पाडा. जसं तुम्ही 6 साड्यांचे निर्या वगैरे कसं पाडता तसं. डिफरन्स एवढाच आहे, फरक एवढाच आहे की 6 साडीमध्ये साधारण 5 ते 6 निर्या पडतात. ह्याच्यामध्ये भरपूर निर्या पडणार आहेत. का? कारण की आपण अख्ख्या साडीचं निर्याच पाडतोय पूर्णपणे. तुम्ही बघितलं किती निर्या पडले, किती हेवी झालाय आणि तो. आणि निर्या पाडताना ना हेवी सुद्धा वाटणार तुम्हाला. एका हातात खूप वजन वाटणार, त्याच्याने तुमच्या ऑलरेडी हातातल्या निर्या सुटू सुद्धा शकतात. अशा वेळेस तुम्ही एखादी हेअर क्लिप घ्या, इथे वरती पिनअप करा ही अशी इथे, आणि तुम्ही मग थोड्या 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 करून त्या निर्या पाडा. लगेच पिनअप करत जा, जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की सुटू शकतं पिनअप करत जा. आणि मग फायनली वरती एक मोठी पिन लावून तुम्ही त्याला छानपैकी इस्त्री करा, म्हणजे ते मॅनेजेबल राहील, तुमच्या हातात व्यवस्थित राहील, इथे तिथे कुठेही जास्त पसरणार नाही आणि फुलणार नाही. ठीक आहे. सो हे असं तुम्हाला करायचं आहे. आणि ही पूर्णपणे आता ही प्लेटिंग आपण 360 डिग्री आपल्या अवतीभोवती आपण तिला छानपैकी सेट करणार आहोत. परत मग तो पल्लू जो आहे तो आपण पाठीमागून आपल्या उजव्या साईड करून घेणार आहोत. गुजराती स्टाईलवाल्या साड्या जर तुम्ही बघितलात ना, तर त्यांचा पल्लू नेहमी उजवीकडून डावीकडे जात असतो. तसं म्हणजे काही काही जण डावीकडून उजवीकडे पण नेतात.
आपण याच्यामध्ये उजवीकडून डावीकडे आपला पल्लू जायला पाहिजे या म्हणजे ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण ही साडी पूर्णपणे ड्रेप करणार आहोत. सो आता हे असं इथे मी थोडंसं खोचलंय. हा आपला पल्लूचा भाग आहे, बरोबर. हा बघा, हा पल्लूचा भाग आहे. आता इथे मी थोडीशी खोचून ठेवलेली आहे, म्हणजे ती खाली कुठे पडायला नको, म्हणजे बॅलन्स नको जायला. आता सर्वात महत्त्वाचं अजून एक ही टिप सुद्धा आहे की तुमची ही जी काही साडी आहे ही तुम्हाला ना थोडं वरतून नेसायची आहे अशी, म्हणजे साधारण एवढा भाग जो आहे ना, एवढा, हा बघा एवढा, हा आत गेला पाहिजे, कारण खाली जास्त लोळली नाही पाहिजे. तुम्हाला प्लीज तुम्ही हे लक्षात घ्या की हे नवरात्राच्या दृष्टी आपण हे करतोय. फक्त तुमच्या या पायांपर्यंत एवढं, म्हणजे तुमचे अगदीच थोडेसे पाय झाकले जातील, हे एवढंच, एवढी लेंथ तुम्हाला तुमच्या ह्या प्लीट्सची ठेवायची आहे. ओके, तर आता एक एक करून आपल्याला प्लेटिंग करायचंय. तर आता ही आपली पहिली प्लीट आहे, ती आपण पहिले हातात घेऊया आणि तिला आतमध्ये खोचूया. तर हे असं, ओके. आता आपण दुसऱ्या प्लीटकडे वळूया. तर दुसरी प्लीट सुद्धा तुम्ही थोडंसं तिच्या बाजूला सेट करा, म्हणजे हे बघा, ही अशी, ही दुसरी प्लीट आहे माझी, ही अशी मी इथे हिला सेट करते. त्याच्यानंतर आता ह्या तिसऱ्या प्लीटकडे जाऊया. सो प्लीट बाय प्लीट तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूकडून सुरुवात करून तुमच्या डावीकडे तुम्हाला हे पूर्ण प्रोसेस, हा पूर्ण सर्कल जो आहे तो तुम्हाला संपवायचा आहे. म्हणून प्लीट्स जितके जास्त येतील तुमच्या साडीला तितकं चांगलं आहे, आणि तुम्ही जितकं छान इव्हनली त्याला स्प्रेड आउट करू शकाल तितकं चांगलं आहे. म्हणजे ते आबडधोबड दिसणार नाही आणि त्याला एक छान मस्त, हे बघा आता एक एक प्लीट किती मस्त दिसते तशी ती दिसेल. आणि तो स्कर्टचा जो लुक आहे तो मेन, म्हणजे जो आपला उद्देश काय, स्कर्टचा लुक येणं, तो येणार आहे ह्याच्याने. आपला स्कर्टचा समोरचा लुक अजून आपल्याला करायचं आहे, पण मी तुम्हाला जस्ट एक दाखवते. आणि त्याला इस्त्री केल्यामुळे तुम्ही बघू शकताय एक एक प्लीट व्यवस्थितपणे दिसते, अजिबात ती हलत नाहीये. सो हा फायदा आहे आधी इस्त्री करायचा. आता तुमचा ना थोडासा गोंधळ इथे पाठीमागे प्लीटिंग्स अरेंज करताना होऊ शकतो. तर तिथे सुद्धा तुम्हाला खूप काळजीपूर्वक सगळ्या प्लीट्स एक 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 करून अरेंज करायचे आहेत. थोडंसं मी आरशात बघणार आहे, आणि ही जी आता आहे ही प्लीट आता मी करते, तुम्हाला दाखवते. ही बघा, ही असं खोचायचं नुसतं, म्हणजे ही एक प्लीट आली पाठीमागे, ही एक प्लीट आली पाठीमागे. प्लीट्स दिसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर स्कर्ट सारखा लुक नाही येणार. आता ही अजून एक आहे प्लीट, आता हिला पण मी अरेंज करते. जिथे आहे तिथेच अरेंज करत जायचं. तर फक्त हा एक भाग जो आहे ना तेवढाच उरलाय. माझ्या हातामध्ये अजून एवढ्या प्लीट्स बाकी आहेत. सो तुम्हाला कळलं तुम्हाला हे कसं प्लीट्स ना व्यवस्थित अरेंज करायचंय, म्हणजे तुमचं हे जे 360 डिग्री सर्कल आहे हे व्यवस्थित पूर्ण होईल. सो आपला हा स्कर्ट किती छानपैकी मस्त अरेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा पुढचा लुक आहे. हा माझ्या ज्या डाव्या हातामध्ये जे आहे ते पल्लू आहे, त्याला तुम्ही आता सध्यापुरता थोडंसं इग्नोर करा, फक्त आता फोकस करा आपल्या स्कर्टवरती. तर हे बघा, स्कर्टच्या सगळ्या निऱ्या प्लीट्स अगदी चोख बसलेल्या आहेत. त्याची काठ सुद्धा खाली मस्त आलेली आहे, तुम्ही बघू शकता. छानपैकी त्याला असा एक व्हॉल्यूम सुद्धा मिळालाय. प्लीट्स सुद्धा छान आल्यात. इनफॅक्ट पुढूनच नाही तर पाठून सुद्धा एक एक प्लीट किती छान आलेली आहे बघा. ही इथली त्यानं काय झालंय, पूर्णपणे तुमचा हा जो काही स्कर्टचा लुक आहे तो छानपैकी मस्त सेट झालेला आहे. आणि तुम्हाला ॲक्च्युली त्या स्कर्टचा एक जो व्हॉल्यूम असतो तो तुम्हाला फील होतोय. तर आता हा जो पल्लू आहे ना तो आपल्याला आता त्या गुजराती स्टाईलमध्ये आपल्याला मस्तपैकी छानपैकी सेट करून पिनअप करायचंय. त्याच्यासाठी मी ह्याला असं पाठीमागे घेते, हे असं, आणि हे असं इथे पुढे आणते.
हे असं समोरून येणार आणि मग ही बाजू ही अशीच राहणार आहे इथे अशी. तुम्हाला हवं तर अजून थोडा शॉर्ट करू शकता. ही बाजू इथे अशीच राहणार आहे. तर आता ह्या एक तर तुम्ही हा असा लुक ठेवू शकता किंवा दुसरा काय लुक आहे तो पण मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी हे तुम्ही असं तुम्हाला जे गुजराती बायका नाही का ते अशा सोडतात तर तसं तुम्ही सोडू शकता आणि तुम्ही ह्याची प्लेटिंग करून इथे मस्त पिनअप करू शकता. आपण याची प्लेटिंग करूया. आता ही काठ जी आहे ती मस्त समोर आलेली आहे. ही आतली काठ आहे. हिला आपण इथे घेणार, आतल्या ह्या प्लीटला इथे घेणार. असं थोडं थोडं करून तुम्ही ॲडजस्ट करा. हे असं म्हणजे जी प्रिंट आहे ना आतल्या ह्या प्लीट्सची ती सुद्धा छानपैकी दिसेल. कसा वाटतोय फर्स्ट ऑप्शन? मस्त आहे ना? व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही सुद्धा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे काय आहे की आपली पुन्हा पुन्हा भेट होत राहील. दर रविवारी 11 वाजता मी माझे नवीन नवीन असे व्हिडिओज घेऊन येत असते माझ्या यूट्यूब चॅनलवर. रुचा अरण्य फॅशन अँड लाईफस्टाईल माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे, म्हणून तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. सो हा झाला आपला पल्लूसुद्धा मस्तपैकी सेट. हे असं छानपैकी तुम्हाला हवं तर तुम्ही इथे थोड्याशा अशा पिनअप करू शकतात. सगळ्याच गोष्टी पिनअप करायची गरज नाही आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता. म्हणजे ती ज्या प्लेट्स आहेत त्या तशाच्या तशाच राहतील आणि मस्त कम्फर्टेबली तुम्ही छानपैकी नवरात्र तुमची ही अशी मस्त सेलिब्रेट करू शकता. आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय ज्वेलरी घालणार आहे ह्याच्यावरती. सो इथे हे अशी सगळी ऑक्सिडाईज ज्वेलरी मी घातलेली आहे. हे कडं, त्याच्यानंतर हा एक चोकरचा सेट आणि ही अशी थोडासा साजवाला लुक आहे ह्या ऑक्सिडाइज्ड लॉंग जो नेकपीस आहे त्याचा. पण हे असं सगळं मी विचार केला की दिस विल कम्प्लीट माय नवरात्री लुक. सो म्हणून मग हा असा. आणि हा जो काही मी तुम्हाला सांगितला ना हा मी असा इथे असा ओपन ठेवलेला आहे आपल्या पहिल्या लुकमध्ये. आणि हा स्कर्ट तर तसा आहे तसाच आहे. आता हे जे काही इथे उरलं होतं हे, तर आता दुसरा जो ऑप्शन आहे तो हाच आहे की एकतर मग तुमचं हा जो भाग आहे हा कधी कधी ना जास्त सुद्धा तुम्हाला भेटू शकतो, म्हणजे थोडासा लॉंग सुद्धा असू शकतो. मग अशा वेळेस तुम्ही ह्याच्या सुद्धा थोड्याशा अशा निऱ्या पाडू शकता. हे असं थोडेसे प्लीट्स करा, थोडे वरतून करा, म्हणजे साईडून ते असे प्लीट्स छान दिसतील. हे असे आणि ह्याला तुम्ही इथे असं खोचू शकता. आणि जो आपला पल्लू आहे तो आपण असा इथे परत ॲडजस्ट करतोय इथे. तर मस्तपैकी हा गरबा, ही नवरात्री मस्त धमाल करा. छान मस्त गरबा खेळायला जा. सांगण्याचा उद्देश काय, मस्त नाचा. त्याच्याने काय होणार आहे ना, तुमचे कॅलरीज कमी होणार आहेत आणि तुम्ही थोडंसं फिट पण होणार आहात या 9 दिवसांमध्ये. म्हणून मस्त धमाल करा. आणि आपण भेटणार आहोत आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी 11 वाजता. कसं आहे की मी साड्यांबद्दल तर भरपूर अशी काय काय माहिती देत राहत आहे आणि पुढे सुद्धा देणार आहे. पण त्याचबरोबर थोडंसं आपण ब्लाऊजकडे सुद्धा वळूयात. कारण काय आहे, 50% जर तुमचा मेकअप, हेअर आणि तुमची साडी ह्याने तुमचा पूर्ण लुक कंप्लीट होत असेल ना, तर उरलेला 50% हा तुमच्या ब्लाऊजवर सुद्धा खूप डिपेंड करतो आणि त्यानेच तुमचा कंप्लीट 100% लुक पूर्ण होतोय. म्हणून मी तुम्हाला असे काय काय वेगवेगळे ब्लाउजेसमध्ये पण ऑप्शन्स आहेत ना, हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण भेटूयात पुढच्या रविवारी. तोपर्यंत बाय, टेक केअर.